नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत अतिशय खराब आणि पूर्ण जळलेले, काळवटलेले आणि चिकटलेले दिवे साफ करण्याची अगदी सोपी ट्रिक शेअर करणार आहे। खूप युजफुल आहे। नेहमी अशाच प्रकारे मी दिवे साफ करत असते। तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा, व्हिनेगर, डिशवॉश लिक्विड आणि डिटर्जंट ॲड करायचं आहे। पाण्याला हलकीशी उकळी आली की जेवढीही घाणेरडी चिकटलेली भांडी आहे ती यात घालायची आहे। जळलेली भांडी असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता। तर तुम्ही पाहू शकता दिव्याची हालत किती खराब आहे। काही दिवे तर खूपच खराब झाले होते। आणि त्यानंतर वाटेल तर तुम्ही गॅसवरचे जे छोटे छोटे स्टँड्स असतात ते टाकू शकता। आपल्या चहाची गाडणी वगैरे खराब झालेली असते तर ती देखील तुम्ही या पाण्यात व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहे। आणि पाणी व्यवस्थित बॉईल झालं, चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। पाणी हलकं गरम असतानाच ही भांडी आपल्याला घासायला घ्यायची आहे व हलक्या स्क्रबरने तुम्ही ही भांडी जरी क्लीन केली तर खूप छान प्रकारे स्वच्छ होतात। डायरेक्टली भांडी जर तुम्ही क्लीन केली तर तुम्हाला भरपूरसा टाइम देखील लागेल, मेहनतही करावी लागेल। या व्यतिरिक्त भांडी क्लीन देखील होणार नाही। पण या पद्धतीने तुम्ही केली तर साईडला तुम्ही तुमचे इतर काम देखील निपटवू शकता। आणि बघू शकता हे दिवे किती काळवटलेले होते आणि हलक्या हाताने मी स्क्रबरने क्लीन केलेले आहे तरी देखील पूर्ण त्यावर जेवढीही चिकनाई जमा झालेली होती ती पूर्णपणे क्लीन होते। मी तुम्हाला आणखी एक दिवा दाखवते। तर हा दिवा बघू शकता, वरच्या भागाला छानच आहे पण मागच्या भागाला बघू शकता किती काळा पडलेला आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने मी फक्त हा ताराचा ब्रश फिरवला आणि गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे, उकळल्यामुळे त्यावरचं जेवढंही कीटन होतं ते निघालेलं आहे। तर मैत्रिणींनो, जेव्हाही पूजेची भांडी क्लीन करायची असतात तर मी याच पद्धतीने करते आणि बघू शकता भांडी किती व्यवस्थित कमी मेहनतीत क्लीन झालेली आहे। तर आय होप फ्रेंड्स, आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।